गणपतीकडे. आपण बरोबर चाललो होतो तिथे पण. तर इकडे घेतला आहे, छान असा एरिया आहे इकडे पण. परत मध्ये आहे नवशा गणपतीचं मंदिर. तर गणपती बाप्पाची जर्नी आज खूप दिवसांनी नतमस्तक होणार आहोत. आज खूप दिवस झाले तेव्हा आलो होतो आणि आज आलो. यायचं खूप मनात इच्छा असते, पण मग काय वनिता ताई आपण इकडे कुठे चाललोय? ओय राणी. आणि आपण मी तुला म्हणत होती पुढनं हे रस्ता, पण तू ऐकत नव्हती. आई जाऊ दे, बरोबर चाललोय आपण. इकडे का इकडे मला का तिथं लिहिलं होतं, मग मी पण म्हटलं इथूनच आहे बहुतेक. सॉरी हा, माझ्यामुळे थोडा त्रास नाही झाला. नाही झाला असं मी म्हणेन, कारण ट्रेनमध्ये कधीच त्रास होत नसतो. हे तुला समजलं आहे. इथं खूप गर्दी वाटते. ही पण इथून पण दर्शनासाठी बहुतेक लाईन लागलेली आहे. सगळे दर्शनाचीच आहे. दर्शनाची ठीक आहे, मला वाटतं तर आपण दर्शन थांबतो, एवढं नाही थांबतो. तर हे बघा इथे नवशा गणपतीला जस्ट आम्ही पोहोचलोय. इथून पण मंदिरात खूप मोठी लाईन आहे. इकडं खेळण्याच्या लहान मुलांच्या वस्तू वगैरे आलेल्या आहेत. आज प्रत्येक मंदिरामध्ये खूप अशी गर्दी आहे. खूप गर्दी. पेरू वगैरे भरपूर काही विकायला आहे. मस्त असं इथे छोटासा मुलांचा पाळणा आहे. इथे परत खेळण्यांचं दुकान आहे छोटं. इथं लहान मुलांना हे नवशा गणपती देवस्थान ट्रस्ट मस्त लिहिलेलं बघा. चल भूक लागली. तिथे बी लाईन होती ना. आज नव्हतं यायला लागत का? हे बघ इकडे फुल आहे डायरेक्ट. ते तुला दर्शन नाही झालं आज. जाऊ दे, चल चिल कर. नेक्स्ट टाइम येऊ आपण परत. हे छान आहे ना ग. ठीक आहे, कितीला? स्मॉल कप आहे. अच्छा तुझा चहा पिऊन आहेत का ग? छान आहे, मस्त अशा वस्तू आहे इथं. हे बघा मिठाची बरणी वगैरे छान चिनी मातीच्या आहेत, मोठी पण आहेत. इकडे कप वगैरे आहे. शेंगदाणे, इकडे पेरू, इकडे पॉपकॉर्न आहेत विकायला. काय घ्यायचं? चल चल तू पुढे चल. चल पाणीपुरी आहे. पाणीपुरी खाणार का? होय, पाणीपुरी खाते? नको, मूड ऑफ झाला. इथं भाजीपाला पण विकायला. भाजी घेते काही? हा, मेथी, कोथिंबीर, पालक. इकडे पण खेळणी आहेत. नको द्यायचं. चला जाऊ मग आता उसाचा रस पिण्यासाठी. तर बघू कसा आहे. चांगलं लागलं. हा मग पैसे इकडे आहे का म्हणतो ताई? इथं काय घ्यायचंय का तुला? घे ना काहीतरी. तुझ्या घरी लहान बाळ आहे, त्याला घे काहीतरी. याच्यात काय ठेवायचं? ते बघा ऊसाचा रस पितोय मस्त फ्रेश असा. मस्त असा ऊस आहे. ते बघा मस्त मशीनमध्ये टाकतात. मी एक म्हण ऐकलेली आहे की जास्त गोड असणं पण चांगलं नसतं, कारण की ऊसाचंच बघा ना शेवटच्या थेंबापर्यंत पिळून निघला जातो. तर हे बघ म्हणजे या जगामध्ये कुठलीच गोष्ट अशी नाही का ती खूप चांगली आहे. प्रत्येक गोष्ट ही लिमिटमध्येच चांगली असावी लागते. तर याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा ऊस. तर हा बघा इतका पिळून काढला जातो. 3-4 वेळेस त्या मशीनमध्ये टाकतात. त्याचा शेवटचा जितका रस असेल लास्टपर्यंत तितका तो काढला जातो. तर हे बघ Cheers आज.